बातम्या सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे युतीच्या मूठ मातीची। यापुढे राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरती लढणार अशी गर्जना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। गोरेगावच्या शिवसैनिक मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आणि जयघोषामध्ये ही घोषणा काल करण्यात आली। त्यामुळे मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता रंगणार आहे। गोरेगावातील शिवसैनिक मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती लावली। त्याचवेळी आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरेंनी स्वबळावरती भगवा फडकवण्याची घोषणा केली आहे। भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही। मला माझ्या सोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत। जर मी निर्णय घेतल्यानंतर माझ्या शिवसेनेमध्ये एक सुद्धा सैनिक बंड करून माझ्या अंगावरती येता कामा नये। तुम्ही मला फक्त वज्रमुठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो। उद्धव ठाकरेंनी युती तोडल्याची घोषणा करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली। जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाही त्यांच्याशिवाय परिवर्तन करू असं ट्विट करत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी युती तुटल्याचं खापर शिवसेनेच्या डोक्यावरती फोडलंय। युती व्हावी यासाठी आपण खूप प्रयत्न केले, मात्र शिवसेनेनं काडीमोड घेतला असं दानवे म्हणाले। दरम्यान राज्यात सत्तेवरती असलेलं युतीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास देखील दानवेंनी बोलून दाखवलाय। इतकी वर्ष एकत्र काम करणारे सेना भाजप वेगळे झाल्यानं अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। आणि ही प्रतिक्रिया देताना पवारांना त्यांच्या चेहऱ्यावरचं सूचक हास्य लपवता आलं नाही। इतके वर्ष एकत्र काम करणारे आज वेगळे झाले त्याबद्दल मला अतीव दुःख होतं। राज्यातला पाठिंबा त्यांनी काढला तर तुमच्या पक्षाची काय भूमिका काढला तर जर त्याला मी उत्तर देत नसते त्यांनी कुठलाही निर्णय घ्यावा आणि मग चर्चेला यावं, त्यावेळी युती तुटण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवरती पुन्हा एकदा प्रहार केलाय। उद्धव ठाकरेंनी सत्तेतील युती तोडून दाखवावी असं आव्हान राणेंनी दिलंय। उद्धव ठाकरेंचे हात बांधले गेले असल्यानं ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत असंही राणे म्हणाले। शिवसेना कमजोर झाली असून त्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असल्याचा खोचक टोला देखील राणेंनी यावेळी लगावला। हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे, ही लाचारी आहे। सत्तेतून ही युती तोडल्यानंतर त्याच क्षणी त्यांनी युती तोडायला पाहिजे होती, सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होतं। आणि सारा आम्ही हा स्वाभिमान आहे आमचा, हा स्वाभिमान बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेला आहे। पण उद्धव ठाकरे ते करू शकले नाहीत, त्यांची कमजोरी आहे। शिवसेनेनं युती तोडल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मुंबईत आघाडीसाठी उत्सुक आहेत। राष्ट्रवादीशी आघाडी होऊ शकते असं निरुपम यांनी म्हटलंय। कमीत कमी जागांवरती लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असेल तर आघाडी होऊ शकते अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली आहे। उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रेचा नारा दिल्यानंतर ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आता ठाणे महापालिकेत भाजपची ताकद दिसून येईल असं सांगत फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। आजपासून राज्यातील निवडणुकांची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे। 10 महापालिका, जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत आणि 4 फेब्रुवारी अर्जांची छाननी होणार आहे। 7 फेब्रुवारीला अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असेल। राज्यातल्या 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला निकाल असणार आहे। विधानसभा निवडणुकीत कुणी काय केलं, कुणाचं चुकलं हे विसरून सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला काँग्रेस राष्ट्रवादीतला आघाडीचा तिढा आता सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। आघाडीसाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून अनेक जिल्ह्यातील आघाडीबाबतच्या प्रस्तावाला आम्ही परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेत। कोण कोण नारायण राणेंसोबत जाणार होते हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे शिवसेनेने निष्ठा शिकवू नये असा टोला आव्हाडांनी लगावला। एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांवरती टीका केली होती। त्यानंतर आव्हाडांनी हे प्रत्युत्तर दिलं। ज्यांच्या मनात शिवसेना सोडायचा विचार आला होता त्या नेत्यांनी गद्दारीबद्दल सांगू नये असा टोला आव्हाडांनी लगावला। तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूनंतर आता राज्यात देखील बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलंय। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली। दरम्यान आपणही या स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून आचारसंहिता असल्यानं तुर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा म्हणजेच NIA आणि दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच ATS कडून दिवा संशयास्पद रूळ प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। 24 जानेवारीच्या रात्री दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावरती 15 फुटी रुळाचा तुकडा ठेवण्यात आलेला होता। मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार आणि असिस्टंट लोको पायलट हितेश चिंचोळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यावेळी मोठा अपघात टळला। मात्र घातपातासाठी रेल्वे मार्गावरती असा आडवा रूळ ठेवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रातून 3 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या वैज्ञानिक बबिता सिंग यांचा शोध अखेर लागलाय। 23 वर्षीय बबिता सिंग पुद्दुचेरीतल्या एका आश्रमात सुखरूप आहेत। पोलीस पुद्दुचेरीतून त्यांना मुंबईत परत घेऊन येणार आहेत। मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या बबिता सिंग गेल्या 3 वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्रात कार्यरत आहेत। मात्र वरिष्ठांवरती गंभीर आरोप करत बबिता बेपत्ता झाल्या। भावाला केलेल्या ईमेलमध्ये वरिष्ठ आपल्याला मानसिक त्रास देत असून आपल्याला त्यांच्याशी बोलायला सुद्धा भीती वाटते असं बबिता सिंग यांनी म्हटलं होतं। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एक घोडा उधळल्याची घटना घडली। विशेष म्हणजे या उधळलेल्या घोड्याला शांत करण्यासाठी थेट महापौर अशोक मुर्तडक यांनी पुढाकार घेतला। सकाळी CBS जवळच्या पोलीस परेड मैदानामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू होता। याच दरम्यान पथसंचलनातील एक घोडा उधळला। त्या उधळलेल्या घोड्यावरती ताबा मिळवणं गरजेचं असतानाच महापौर अशोक मुर्तडक पुढे आले आणि त्यांनी घोड्याला शांत केलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साह असतानाच नागपुरातल्या काही तरुणांनी देशभक्तीच्या नावानं गोंधळ घातला। या तरुणांनी प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत चक्क कुख्यात गुंड अरुण गवळीचा बॅनर लावला। तिलकनगर धरमपेठ भागातल्या या तरुणांनी डीजेच्या कर्कश आवाजात हिडीस नृत्य करत मिरवणूक काढली। वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावरती बसवत त्यांनी गाड्याच्या टपावर बसून ओंगळवाणं प्रदर्शन केलं।